नमस्कार, मैं मेघा जुड़ चुकी हूँ आपके साथ। ले चलते हैं आपको आज की बड़ी खबर की। और जैसे कि आप जानते हैं, भ्रष्टाचार का मामला हमेशा सुर्खियों में रहा है। वहीं नागपुर जिले से भ्रष्टाचार का मामला आया सामने, जिसमें वाटर हार्वेस्टिंग सिस्टम को लेकर 82 लाख रुपए और उससे अधिक का मामला आया सामने। नागपुर जिले की रामटेक पंचायत समिति अंतर्गत आने वाली बोथिया पालोरा जिला परिषद सर्कल एवं पूरे रामटेक पंचायत समिति अंतर्गत नरेगा एवं मनरेगा योजना अंतर्गत संचालित वाटर हार्वेस्टिंग सिस्टम योजना में 82 लाख रुपए से अधिक का भ्रष्टाचार होने का आरोप मुसेवाड़ी ग्राम पंचायत उप सरपंच देवेंद्र डोगरे ने लगाया है। राज्य एवं केंद्र सरकार के द्वारा संचालित मनरेगा एवं नरेगा योजना अंतर्गत रामटेक पंचायत समिति अंतर्गत आने वाली जिले परिषद स्कूलों सहित आंगनबाड़ी, ग्राम पंचायत कार्यालय आदि स्थानों पर वाटर हार्वेस्टिंग सिस्टम लगाए गए, परंतु शिकायतकर्ता के द्वारा इस कार्य में हो रहे भ्रष्टाचार को लेकर फरवरी 2024 में पंचायत समिति रामटेक वीडियो जयसिंह यादव से शिकायत करने के 5 माह बाद भी किसी तरह की जांच एवं कार्यवाही नहीं की गई। अंतर्गत द्वारे काम झालेले आहेत। ते काही ग्रामपंचायत झालेत, काही स्कूलचे झालेत, काही समाज भवनचे झालेत। तर हे काही सोयीस्कर काम झालेले नाही, पूर्ण भ्रष्टाचारी काम वाटून राहिला। याच्यासाठी थोडासा चौकशी करून घेणं गरजेची गोष्ट आहे। आणि हे जो गट्टूचं काम केले, रोडाचे काम केले, पूर्ण भ्रष्टाचारी काम दिसून राहिलं। यासाठी थोडा चौकशी करणं जरूर। ज्या विषयावर आपण इथे आलो आहोत, रेन वॉटर हार्वेस्टिंग याचं काम इथे बोगस प्रकारे झालेलं आहे। मी ह्या सदर कामाची तक्रार दुसऱ्या महिन्यात 2024 ला दिली होती, परंतु बीडीओ चौकशी टाळाटाळ करत होते, मला लालच देत होते पैशाची, परंतु चौकशी करायला तयार नव्हते। मी स्वतः चौकशी करायला आल्या असताना इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये फक्त 1 फुटाची भिंत बांधलेली आहे, मागे गड्डा केलेला आहे, वरती कुठल्याही प्रकारची शीट टाकलेली नाही आहे, पेंट मारलेला नाही, कुठल्याही प्रकारची वॉटरप्रूफिंग केलेली नाही व सदर बिल उचलना केलेली आहे। बिल माझ्या हातात आहे। एक यामध्ये मध्यकाळात लोकसभा निवडणुका होत्या, त्यामध्ये सर्वांच्या जवळपास नियुक्ती झाल्यामुळे त्या कालामध्ये चौकशी झाली नाही। त्यानंतर पोलीस भरती आणि इतर ऑफिशियल कामं असल्यामुळे थोडासा विलंब झाला, ही मान्य आहे, परंतु ही लवकरच चौकशी पूर्ण करण्यात येईल। चौकशीनंतरची काय भूमिका राहील? चौकशीमध्ये तक्रारकर्त्यानं केलेले तक्रारकर्त्याच्या सर्व बाबी विचारात घेऊन ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांची सुद्धा बाजू ऐकण्यात येईल आणि जो रेकॉर्ड तक्रारीच्या अनुषंगाने जो रेकॉर्ड आहे याची शहानिशा करून